मित्रांनो, तर आज माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि माझा काका येणार आणि हॉरर गोष्टी सांगणार आहे. ओके, तर हाय गाईज, मी कमलेश वावेकर. मी आज काही निमित्ताने इकडे आलेलो. तर कविश संगती माझी भेट झाली आणि कविशने मला जरा काहीतरी क्वेश्चन विचारले जे मला पण हृदय स्पर्श झालेले आहेत गोष्टी. आणि अशा खूप साऱ्या गमतीशीर गोष्टी आहेत त्या मी कविश संगती शेअर करतो. कविश मला बोलला की काका आपण ह्याच्यावरती एक पॉडकास्टच बनवूया आपण जरासा. तर बघूया, त्याचा पण पहिला प्रयत्न आहे आणि प्लीज तुम्ही त्याला साथ द्या आणि त्याला चांगलं हे करा. आणि अशी एक गोष्ट आहे की मी आणि माझा मित्र एक होतं, आम्ही लोक खूप याने एन्जॉय करायचो. तर रात्रीचा आम्ही फिरायचो ना खूप साऱ्या टायमाला. तर असा फिरताना आम्ही लोक असं जायच होतो. तर रात्रीचा आम्हाला यायला खूप उशीर झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या गल्लीच्या एंट्री, आम्ही चालीमध्ये राहण्यामुळे आमच्या गल्लीच्या एंट्रीवरती बाथरूम आहे. त्या बाथरूमच्या इथे तो थांबला आणि मी त्याच्या पुढे जायला होतो. आणि त्याच्यानंतर काय झाला की तो मला पार्टनरचा हात त्याने माझ्या खात्यावर ठेवला आणि मला असं केलं. तर मी बोललो काय झालं, मला असं खुणवलं त्याने. तर मी बोललो काय झालं ते चल. तर तो माझ्या पाठी येतच होता, पण नाही, ते पूर्ण तो 5 मिनटात पूर्ण घामाघूम झाला आणि खूप त्याला हे व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. आणि एकदम शिर मला बोलतो तू पल. आणि मी बोललो काय झालं, चल नाही, म्हणजे त्याला शिव्या घायला लागलं, चाललंय द्यायचं ते ह्या काय करतो असा, चल. तर तो काय मग हालतच नव्हता. आणि नंतर मग आम्ही लोक त्याला मी खूप हे करा. त्याच्यानंतर मग तो एकदम धावत पळत गेला सीधा घरी. दरवाजावरती जोरजोरात लाट्या मारायला लागला आणि घरात घुसला आणि तो झोपला. सकाळी उठला आणि इथे आला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला येऊन स्टोरी सांगितली. अरे बोलते, मी आपल्या संडासच्या इथे येत होतो ना, तेव्हा तू माझ्या पुढे होतास, मी पाठी होतो, पण मला ना एक अशी लेडीज दिसली जी संडासामधून बाहेर निघालेली आणि सफेद कपडे घातलेले आणि पूर्ण हे होते, केस सोडलेली. मी बोललो नंतर काय झालं. तर मला तर नाही कोण दिसला. तर बोलते नाही, मला दिसली ती बाई आणि ती मला बघून अशी करत होती, असे डोळे भुया असे वरती करत होते. आणि ते मी बोललो अरे मला तर अजिबात नाही दिसतं. मला बोलतो ती भुया वरती करत होती, मी तुला ओरडून बोलतो, मग तू एकदम मला हे करत होता. आणि मी एकदम स्टॅच्यू, मला हा तू पूर्ण स्टॅच्यू झालेला, तसा काय तुला कोणी पकडून ठेवला असा, मी तुला किती हे करत होतो, तू हालत नव्हतं जागेवर ना, पूर्ण घामाघूम झाला. तर मला बोलतो हा, बोलतो मी पूर्ण मलाच काय माझे मला ती बाई दिसली आणि एकदमच मी ह्याच्यासारखा झालो. ती मला अजून पण रात्रीची पण दिसते, मी काय करू. मग नंतर 2 दिवसानंतर वापस मी त्याच्या घरी गेलो. तर त्याला माहिती पडलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग नंतर मग आम्ही असं काय एवढा झाला. नंतर मग तिसऱ्या दिवशी त्याला ती बाई त्याच्या अंगामध्ये घुसली.